मातंग समाजाच्या विकासाकरिता आणि मातंग समाजाच्या अनेक प्रश्नांना स्पर्श करण्याकरिता दिनांक 17 मे रोजी कोल्हापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष मातंग समाज परिवर्तन परिषद घेत आहे असं काही ठिकाणी वाचनात आलं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त मातंग समाज पक्ष संघटना आणि तळागाळातील मातंग समाज एकत्र येऊन काही भूमिका निश्चित झाल्या। आज त्या भूमिकांच्या मधील सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी की गेल्या अनेक वर्ष मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे। सरकारकडून या मागणीला मंजुरी मिळालेली आहे आणि याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाने भारत बंद ठेवून या उपवर्गीकरणाच्या मागणीचा विरोध केलेला आहे। तर आज कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाज परिवर्तन परिषद घेत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात प्रथमतः स्वतःची भूमिका स्पष्ट करावी। मातंग समाजाची दुसरी भूमिका अशी आहे की गेले अनेक वर्ष मातंग समाजासह इथला संपूर्ण बहुजन समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे। 5 वर्षाचे 3 टर्म असे 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या नामदार रामदासजी आठवले यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी काय प्रयत्न केले। एक शिफारस पत्र म्हणजे प्रयत्न असू शकत नाही। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का? आमची तिसरी भूमिका अशी आहे की मातंग समाजाच्या खऱ्याखुऱ्या आर्थिक विकासाकरिता जे आर्थिक विकास महामंडळ आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या महामंडळाला महात्मा फुले महामंडळा इतकंच भाग भांडवल 10,000 कोटींचं मिळावं ही आमची तिसरी भूमिका आहे। आमची चौथी भूमिका सातत्यानं मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये काही ठिकाणी किंवा बहुतांश ठिकाणी हा अन्याय जो आहे ते रिपब्लिकन पक्षातल्या तथाकथित पुढाऱ्यांना त्या नेत्यांनी केलेला किंवा सवर्णांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी त्या सवर्णांची तोडपाणी करून मातंग समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे। याच्यामध्ये रुकडीची घटना आहे, रुईची घटना आहे, येवतीची घटना आहे, उचगावची घटना आहे। मातंग समाजावर जाणीवपूर्वक केलेल्या या अन्यायासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे पुढारी समस्त मातंग समाजाची माफी या अन्यायासाठी मागणार का हे त्यांनी या परिवर्तन परिषदेपूर्वी स्पष्ट करावं। मातंगांचा विकास म्हणत असताना मातंगांचा न्याय हक्क म्हणत असताना ज्या वेळेस रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला लाभ मिळण्याची वेळ आली रिपब्लिकन पक्षानं कधीही एखाद्या मातंग समाजाच्या प्रतिनिधीला त्या लाभाचा वाटेकरी केल्याचं या रिपब्लिकन पक्षात दिसून येत नाही। ज्या वेळेस लाभ देण्याचा वेळ आला त्यावेळेस त्यांनी तो बौद्ध समाजाच्या पदरात पाडलेला आहे। म्हणजे मातंग समाजाचा विकास त्यांचा न्याय हक्क तुमच्या हातात होता तो तुम्ही दिलेला नाही। मुळातच या रिपब्लिकन पक्षात असणारी मातंग आघाडी हे या गोष्टीचं प्रतीक आहे की हा पक्ष बौद्धांचा आहे आणि मातंगांची ह्याच्यात फक्त एक आघाडी आहे, एक वेगळा कोपरा आहे, एक गट आहे। जर का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली समता इथं आहे, मातंग आणि बौद्ध एकच आहेत आणि हे स्वतःला मोठा भाऊ बनवून घेतात तर मग हे आघाडीचं नाटक कशासाठी? तुमची मानसिकता जर मातंगाच्या एखाद्या प्रतिनिधीला पुढाऱ्याला नेत्याला तुमच्या पक्षाचं जिल्ह्याचं शहराचं तालुक्याचं पश्चिम महाराष्ट्राचं राज्याचं अध्यक्षपद शाखेचं सुद्धा यांच्या अध्यक्ष यांच्या फादर बॉडीतला मातंग समाजाचं आमचं पोरग आमची युती होऊ शकत नाही इतका भेदभाव असणाऱ्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला मातंग समाजाची परिवर्तन परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुज्ञ स्वाभिमानी सजग अशा मातंग समाजाने या परिषदेला न जाण्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे। परंतु तरीही या सगळ्या मुद्द्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाने स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा भाड्याची माणसं आणून जागा भरवून ती मातंगांची परिषद होती असं प्रस्थापित हुकुमशाही जातीय धर्मवादी पक्षांना त्यांनी दाखवून देऊ नये। कोल्हापूर जिल्ह्यातला सुज्ञ मातंग समाज हे कदापि खपून घेणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मातंग समाजानं या परिषदेस या प्रश्नांचा या भूमिकेचा उलगडा झाल्याशिवाय न जाण्याचा ठाम आणि ठोस निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये मी स्वतः रूपा वायदंडे रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाचे मी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम करते। इथं बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे अण्णा आहेत। सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे बंधू ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे आहेत। अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे आहेत।
बार असोसिएशनचे लोकल ऑडिटर ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे आहेत, आमचे मातंग समाजाचे अत्यंत विचारवंत ज्येष्ठ नेतृत्व प्रतिनिधित्व प्रशांत चांदणे सर आहेत, मातंग विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष आमचे आळतेकर सर आहेत, लालासाहेब नाईक आहेत आणि आमचे सर्वच बंधू लहुजी साळवे प्रतिष्ठानचे अक्षय साळवे आहेत, कणेरेवाडी आंबेडकर संयुक्त समितीचे रमेश तिळवे आहेत. अशा आमच्या सर्व 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 सहकाऱ्यांनी या भूमिकांच्यावर रिपब्लिकन पक्षाने पडदा उठवल्याशिवाय या परिषदेला कोणत्याही प्रकारे अंतर्भूत न होण्याचा ठाम आणि ठोस निर्णय घेतलेला आहे. जय भीम.